बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. नमस्कार, मी तुषार निकम, उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. माझ्यासोबत आहे योगेश साबळे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचा 40गाव शहराध्यक्ष. नंतर हे आहेत पवन पुष्टी. पवन पुष्टी 40गाव MIDCमध्ये भारत वायर रोप लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. त्या कंपनीत कर्मचारी होता, त्याला काढलं नालायकांनी आणि मोबाईल ज्यांनी धरला आहे आमचा असा आझाद पवार. आम्ही सगळे सोबत आहोत आणि ही बघा ही बातमी दिव्य मराठी पेपरला आलेली बातमी आहे भारत वायर रोपच्या संदर्भात. या भारत वायर रोपला कुलूप लावा असं सांगितलं आहे त्यांनी. बंद करा म्हणे, हिला नोटीस दिलेली आहे. आणि या संबंधातली नोटीस देत असताना हे का दिले, भूजल प्रदूषण करतात. हे आम्लयुक्त धूर व विस्तारीकरण हे करत असल्यामुळे वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि असं सतत नियमांचं उल्लंघन करणे, वाह्यात बोलणे, वाह्यात वागणे तिथल्या अधिकाऱ्यांचं, यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना हाकलून देणे. हा पवन पोष्टी नावाचा युवक आहे 40गावचा. ही भारत वायर रोप कंपनी आहे 40गाव MIDCमध्ये. आता या MIDCमध्ये ज्यावेळेस ह्या कंपन्या आल्या, यांनी लोकांना मोठमोठ्या वल्गना केल्यात MIDC येताना. मग त्यामध्ये मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील. या जमिनी काय यांनी मुंबईहून नाही आणल्या, 40गावच्या लोकांच्या जमिनी दिल्या आहेत MIDCसाठी. 40गावच्या वाट्याचं पाणी दिलं यांना MIDCला वापरायला. आणि काय सांगितलं यांनी की 40गावच्या तरुणांना रोजगार मिळेल. आनंद वाटला, खूप आनंद वाटला. कारण सरकारी नोकऱ्या कुठे दिसतच नाही. सरकारी नोकऱ्यांचा अभ्यास करतात पोरं, ते यांचे पेपर लिपून जातात. मग ही पोरांना वाटलं की चला आपल्याला कंपनीत काम मिळेल. हा पोरगा कंपनीत लागला किती वर्षापूर्वी, 10 वर्ष. 16 मध्ये 10 वर्ष नोकरी केली. किती हजारावर स्टार्ट केलं तू? 5 ते 6 हजार रुपयावर स्टार्ट केलं. त्याच्यात याला 1 महिना फुकट काम केलं. 1 महिना फुकट, मग याला 5,000, मग याला 6,000 असा पगार करत करत आता त्याला आणला होता 19,500 रुपया. मग 19,500 रुपयावर तो 10 वर्षात आल्यानंतर त्याच्या तारुण्याचे महत्त्वाचे वर्ष त्याने कंपनीच्या डेव्हलपमेंटमध्ये खर्च केले. मग तिथे यांनी काय केलं, याचं जे डिपार्टमेंट होतं, हा जे काम करत होता ज्या डिपार्टमेंटचं, ते काम सोडून दिलं. दुसऱ्या डिपार्टमेंटचं काम कुठलं दिलं, गार्डनिंगचं काम दिलं याला. आणि त्या गार्डनिंगचं काम जड माती उचलणं, अमुक उचलणं, खड्डे खोदणे, हे कामं याला दिले. संडासीचं पाणी म्हणजे ते पण सांगणार आहे तो, मी पण सांगून देतो आज. मग ही जी कामं दिली, म्हणजे ते काम दिल्यानंतर हे काम दिलं म्हणायचं तुझ्याकडनं तर कामच होत नाही. मग तुझा पगार कमी 14,000वर घेऊन आले. म्हणजे माणूस नोकरीला लागल्यावर सगळे फेसबुक व्ह्युअर्स हे बघा, नोकरीला लागल्यावर त्याचा पगार वाढावा का कमी व्हावा, 14,000वर घेऊन आले. तरी म्हणता बोलायचं नाही, तोंड बंद, बोलायचं नाही. काही बिचारे तोंड बंद करून संडास धुवून राहिले तिथे. हा हे बोलला, अहो साहेब माझं जे काम आहे ते तुम्ही करू देत नाही, मग ते नाही तर नाही, मग पगार तर माझा कमी करू नका. मग याच्या कागाळ्या त्या हरामखोर अधिकाऱ्यांनी वर केल्या. किडे पडून मरत भडवीचे, किडे पडून असे शेपीचे किडे पडावेत. कारण याचे लहान लहान पोरं बाळ संसार उघडावर पाडला, एकाचे 2 सांगून. आणि जे हरामखोर म्हणतात ना खाजगीकरण पाहिजे, त्यांनी इथं तरफडा. हे खाजगीकरण असं आहे का, यांच्यावर कोणाचा अंकुश नाही का? कोणीतरी बोललं पाहिजे, तळतळतो माणूस जीव. मग एवढे याच्यासाठी तळतळतोय का? याच्यासारखे अनेक असतील, अनेक आहेत ना, अनेक आहेत. पवन म्हणतो की यांनी UP बिहारचे लोक आणतात आणि स्थानिकांना नोकऱ्या नाही. असं जर करत असतील तर ही थट्टा आहे. 40गावच्या लोकांची केलेली ही थट्टा आहे. ही MIDC हे तुमचं थोतांड आहे.
याचा आम्हाला खेद वाटतो, लाज वाटते आम्हाला तुमची. मग इथे कोणाचाच पायपस कोणाच्या पायात नाही का, त्यांच्यावर अंकुश नाही का कोणाचा? या भारत वायर रोप म्हणजे कोणी आहे का? या कॉर्पोरेट कंपन्या वरून रुबाब करतात, असं व्हायला नको. यांनी नियमात काम केलं पाहिजे. मालकाला जर दिशाभूल करत असतील ते अधिकारी, तर मालकाने लक्ष घातलं पाहिजे. आणि जर नशल होत तर शिव्या शाप येतात, असं व्हायला नको. कोणाच्या घरावर, कोणाच्या मुलाबाळांच्या कुटुंबावर याच्यावर उठू नका. माणुसकी धरा, माणुसकी. नुसता पैसा उरबडू नका. आणि हा पैसा उरबडत असताना विधानं केली जातात ती चुकीची विधानं आहे. तर आम्हाला याची लाज वाटते. तर पवनचं आपण ऐकून घेऊन, ऐकल्यानंतर विदारक झालो मी सुद्धा. काळीच पिळवटून आलो म्हणून माझ्याकडनं बोलल्या गेलं. मला अजून तिथलं डिटेल माहीत नाही, पण पवनचं ऐकलं. पवन व्यतिरिक्त अनेकांचं ऐकलं. लोक सांगतात आम्हाला, पण बोलायला तयार होत नाही. आणि बोलायला तयार होत नसल्यामुळे यांचं फावतंय. हा बोलतोय, हा बोलेल. पवन, काय बितली तुझ्यावर हे सांग आता सगळ्यांना. म्हणजे वर गेल्या मी 10 वर्षापासून तिथं होतो सर. मला त्यांनी पगार कमी करायचा सांगितलं. मी त्याला विरोध केला. त्यांना म्हणलं मी पगार कसं काय कमी करता येईल? मला थोडी 20-25 हजार तुम्ही स्टार्टिंग पगार दिला. मी 6,000 5,000 पासून मी काम करतो. 1 महिना फुकट काम केलं. मग त्याच्यावरून त्यांना विरोध केला तर त्यांनी सरळ बंद करून टाकलं. मग ते म्हणे तुला कोण न्याय देतो? सर्व तुला तर माहिती आहे, सर्व अधिकारींना आपले सर्व मॅनेजर आणि SP DSP आपल्या इथं राहतात. कुठे राहतात? जातात कंपनीमध्ये, MRTC कंपनीमध्ये गेस्ट हाऊस आहे. SP ते आता नवीन आले. काय कमाल आहे. हे पोलिसांनाही ते ऑफिसेस येत नाही, तिथं का जाऊन बसतात. आणि हे कोण सांगतो? तो कंपनीचा अधिकारी सांगतो. याच्यावर सांगतो की आता बघ म्हणे SP साहेब जसे आले आपल्या इथं बदली होऊन, ते आपल्याकडेच राहत आहे म्हणे. आपल्या गेस्ट हाऊसला राहतात. दोघे टाइमचं आपल्याकडेच खातं म्हणे राहायला. पण आपल्या इथं जे म्हणे तुला न्याय कोण देईल म्हणे? कोणाकडे जाशील म्हणे न्याय मागायला? तुला तर चांगलं माहिती नाही 2020 मध्ये काय झालं म्हणे. तुम्ही अशीच कंपनीवर केस टाकली, कंपनीच्या विरोधात गेले. कंपनी काय झालं म्हणे, तुम्हाला जिवंत मारण्याची धमकी दिली म्हणे, बंदूक लावली गेली म्हणे. तेव्हा काय झालं? तुमच्या तेव्हा कंप्लेंट घेतली का म्हणे पोलीस स्टेशनला? जे त्या टायमाला PSI होते तेव्हा तुमची कंप्लेंट घेतली का म्हणे? शेवटी काय झालं म्हणे, तुम्ही कंप्लेंट केली नाही, काही नाही, घाबरून सांग केलीच ना म्हणे. कोण न्याय देईल म्हणे तुम्हाला इथं? सर्व आमच्याकडे पोलीसवाले सर्व आपल्या इथं राहतो नाही कंपनी. तुला तर माहिती म्हणे 10 वर्षापासून बघतोय. एवढेही पोलीस आहे ते आपल्या इथं राहता म्हणे. तुला तू बघतो जे म्हणे तू 10 वर्षापासून म्हणे. मग तुला न्याय कोण देईल म्हणे? बरोबर आहे. काहीच होणार नाही म्हणे. तू कितीही काही केलं तर काहीच होणार नाही म्हणे. सर्व अधिकारी कंपनीकडून उभे आहे म्हणे. दादागिरीची भाषा. सर्वात म्हणजे एकदम दादागिरीची भाषा, एकदम उद्धटवाणीचं म्हणजे बोलतात. पोलीस डिपार्टमेंट जर चोख राहिलं तर लोकांना न्याय मिळेल. पण जर पोलीस डिपार्टमेंटच त्यांनी ओलीस ठेवलंय असं ते सांगत असतील तर त्यांना भीती कोणाचीच नाही. कारण भीती पोलिसांचीच पाहिजे. आणि जर पोलीस अधिकारी जर गेस्ट हाऊस त्यांचं वापरत असतील तर ते अशा अनेक पवन गोष्टींना चेंगरून टाकतील. म्हणून आमची साहेबांना विनंती आहे, लाथ मारा त्यांच्या गेस्ट हाऊसला. ते तुमच्या नावाचा गैरवापर करतायत, तुमच्या पदाची अवहेलना करतायत आणि पवन सारख्या लोकांना धमकी देत आहेत. 40गाव कधी बनेल कायद्याचा बालेकिल्ला? कायद्याचा बालेकिल्ला. हा, नाशिक संदीप कर्णिक साहेबांनी नाशिक शहराला कायद्याचा बालेकिल्ला बनवला. 40गावला सुद्धा बनवा आणि त्या कंपनीला जाब विचारा. आम्ही याचं पोलीस अधिकारी साहेबांना विनंती आहे. या नोटीसवर काय झालं म्हणे? पेपरात बातमी आली, नोटीस सुद्धा आली. काय झालं म्हणे? काय वाकडं बोललं ही म्हणे? नोटीस कोणी दिली? 2 तास सुद्धा कंपनी बंद होऊ शकली नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्टेट पोल्युशन काय कंट्रोल म्हणतात? बोर्ड. 2 तास सुद्धा कंपनी बंद करू शकला नाही. काय होणार आहे म्हणे? आता एवढं मोठे अधिकारी काही करू शकत नाही म्हणे. आणि तू काय करू शकतो म्हणे? तू कुठपर्यंत पुढशील म्हणे? कंपनीकडे असा काही पैसा आहे म्हणे, काही जणांना विकत घेऊ शकते म्हणे. तू कुठं जाशील म्हणे नाही माझा? बरोबर, तू कुठे जाशील? कुठं पुरणार आहे? जाशील कुठं नाही? आपला बी आवाज कुठपर्यंत जाणार आहे? आम्ही हे लाईव्ह करतोय, आम्ही का करून राहिलो? लोकांनी ऐका. आज पवनवर आहे, उद्या कोणावर बी आहे. आणि यांचं MIDCतल्या या कंपन्यांचं सगळं प्रदूषण आपण सहन करतो. आम्ही लाईव्ह केलं होतं, आपण टाकळीला खडकीला लाईव्ह केलं होतं शेतकऱ्याला. त्या शेतकऱ्याची विहीर तुडुंब अशा हाताने पाणी घेता येत होतं, इतकी भरलेली विहीर. चक्क प्रदूषणाने दाबीचं जसं पाणी असतं असं पाणी होतं. लाल पाणी होतं, लाल. त्याची शेती खराब झाली, वास येत होता. आणि आम्ही येणार म्हणून तिथे काहीतरी केमिकल टाकलं तर पाणी स्वच्छ करून टाकलं त्यांनी. म्हणजे किती प्रदूषित पाणी त्या लोकांना प्यायला. आणि ती शेती त्यांची खराब, त्यांनी दाखवली आमची शेती खराब होती. म्हणजे आणि त्यांच्या घरातलं कोणाला नोकरीला पण नाही लावलं. आणि ही जी कंपनी आहे ही गडबड कंपनीच आहे.
ही जमिनीमध्ये सोडते ते काय सोडते ते केमिकल आहे ना हा. मध्ये असे कुंड बनवलेत त्यांनी केमिकल जिरलं पाहिजे बुवा. मग ते केमिकल वगैरे पाणी जर जिरतं ना मग ते शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये तिकडे ते मुरतं पाणी शेत जमिनीतून त्याला पसार हा मग काही केमिकलचं काय करतात एक दिवसा गाड्या भरतात दिवसा गाडी भरली का रात्रीची गुपचूप गाडी काढतात कुठे एखादी जंगलामध्ये सोडून जातात त्या केमिकलनी अक्षरशः म्हणजे पुढे जिथं सोडलं ती जमीन पूर्ण ऍसिड सारखं आहे ते. ऍसिड आहे ते पूर्ण ती पूर्ण जमीन खराब होऊन जाते तिथं काहीच म्हणजे साधं गवत सुद्धा उगू शकणार नाही. ती जमीन काहीच कामाची राहत नाही. असंच 1.5 वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे जशी कंपनी चालू झाली तसाच कार्यक्रम चालू आहे रात्रीची गुपचूप गाडी काढायची कुठे तरी जंगलात सोडून द्यायची म्हणजे वन विभागाने सुद्धा शुद्धीवर होते बघा हे कुठे कुठे तुमच्या याच्यात सोडताय का ते बघा. धुळ्याच्या वन विभागाने गाडी पकडली होती धुळ्याला जंगलामध्ये गाडी सोडली होती त्यांनी धुळ्याच्या वन विभागाच्या पोलिसांनी गाडी पकडली होती एकदा मग इथं गाडी पण आली होती पण शेवटी काय कारवाई झाली पैसा पुढं काय कोणी करत नाही त्याच्यामुळं कंपनीवर कारवाई झाली कंपनीकडे भरपूर पैसा असल्यामुळे पैसा आहे तेव्हा आमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्ही कुठेही जा आम्ही सरांना विकत घ्यायला बसतो तुम्ही कुठेही जा. असं चालेल का या स्वतंत्र देशामध्ये लोकशाही देशामध्ये आणि सत्याचाच आवाज दाबला जातोय हा दाबला जाऊ नये म्हणून आम्ही आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी हे ऐकलंय ज्यांना ज्यांना हे माहिती आहे आता हा जोही कोणी लढतोय बिचारा खडकीचा आहे त्याचं नाव माहीत नाही तर नाव नाही दिलेलं त्याने इतकं लढून आणलं बघा या प्रदूषण नियंत्रण मंडळाचं पत्र आणलं नोटीस आणि त्या नोटीसच्या साह्याने MACBने वीज पुरवठा खंडित करा तसंच MIDCने पाणी पुरवठा खंडित करा असं सांगितलं. आता जर वीज पुरवठा खंडित केला आणि पाणी पुरवठा जर खंडित केला तर कंपनीच बंद राहील पण कंपनी एकही दिवस बंद राहील नाही ना नाही राहील एकही दिवस बंद नाही. मग आम्ही MACBच्या साहेबांना फोन केला होता साहेब म्हणतात की अहो तो स्टे घेऊन आला म्हटलं साहेब मग हे यांचं पत्र आहे का तुमच्याकडे वीज पुरवठा खंडित करा ते तरी पत्र द्या आम्हाला. नंतर तुम्हाला आलं का की त्याने हायकोर्टातून स्टे आणला वीज पुरवठा खंडित करू नका ते पत्र आहे का तुम्ही जे सांगताय कशाच्या आधारे सांगताय साहेब पत्र देत नाहीत. MACBचे साहेब म्हटले की तसं नाही देता येणार असं नाही करता येणार फिरून फिरून गोलगोल गप्पा करत आम्ही त्यांच्याजवळ गेलो. म्हणजे असं जर असेल तर न्याय कसा मिळेल हां तोंडी सांगायचं ते हायकोर्टात गेले ते इकडे गेले काय करून घ्या त्यांचं आणि गोरगरिबाला चेंगरायचं त्यांनी ठरवलं आपल्याला पण चेंगरतील ते तुम्ही आमच्याबद्दल का बोलले पण असं जर होऊ नये आपण त्यांच्याबद्दल काही वाईटही बोललो नाही पेपरला जी बातमी आली याच्याबद्दल बोललो आणि त्यांनी चक्क असं सांगितलं तुला काय सांगितलं कोणत्या कंपनीचं आहे म्हटलं ते सरळ म्हणे आमचं आपलं नाही म्हणे आपल्या कंपनीचं ते गुजरात अंबुजाचा आहे म्हणे तो विषय गुजरात अंबुजा प्रदूषण करते म्हणे अहो म्हणता आपल्या इथेही केमिकलचे फडके जाळले जातात धडधडीत हे जे नाव दिलेलं आहे पेपरमध्ये याच्यावर हे फक्त याने काय केलं हे कात्रण त्यांच्या सगळीकडे टाकलं आणि आम्ही या कात्रणच्याच आधारे बोलतोय आम्ही बोलतो तोंडी नाही बोललो काहीच आम्ही कात्रणच्याच आधारे बोलतोय याला काढून टाकलं याच्यासारखे अनेक काढले असतील याच्यावर बोलतोय आपल्यावर ते कोणतंही काही करू शकत नाही लोक म्हणतायत लोकांची चर्चा आहे तेच आम्ही इथं सांगतोय तर असं होऊ नये अंकुश असला पाहिजे आणि त्यांनी सुद्धा अंकुशावरच काम केलं पाहिजे मन मानेल बेतालपणे काम करू नये असं आवाहन करतो आम्ही त्यांना कारण तुम्ही स्थानिकांच्या जमिनींवर तुमचं MIDC चालू आहे तुमची कंपनी चालू आहे आणि हे पोरगं तुम्हाला असं काय नडतो याने याच्या हक्काचंच मागितलं मागू नये का याने हक्काचं म्हणजे तुम्हाला कोणीच विचारू नये का की तुम्ही 19,000 पगार द्यायचे आता 20-21,000 केला पाहिजे तुम्ही 14,000 कसा देतात असं विचारणं गुन्हा आहे का आणि काय असतात बाकीचे पण जे असतात मिंदे लिंपी ते सांगतात नाही पवनचं चुकतंच हो पवनने असं नाही बोललं पाहिजे मग तुम्ही त्यांचं खरं मानायचं का हां तर ह्या गोष्टी भारत वायर रोपच्या चुकतात या दुरुस्त करा आम्ही आवाहन करतो आणि जर कोणी आम्हाला या बाबतीत जर मार्गदर्शन करेल की आता इथे काय म्हटलंय 1200 कर्मचारी काम करतात इमानदारीने सांगा हे 1200 कर्मचारी 40 गावचेच आहेत कंपनीमध्ये 1200 कर्मचारी 40 गावचे आहेत का इमानदारीने सांगा कोणी पण इमानदारीने सांगा फेसबुक व्ह्यूवर्स नाही की इमानदारीने 1200 कर्मचारी असतील का 40 गाव तालुक्यात एवढे 1200 वर्करमध्ये फक्त 100 पोरं परमानंट
100 पोरं परमांड आहे, त्याच्यामध्ये त्यांना एवढं लाचार करून टाकलंय की अक्षरशः ते सोडून चालले शेवटी राजीनामा देऊन. हां. नंतर बघा इथं एवढं पत्र आहे, ही नोटीस आहे, तरी इथे असं म्हटलंय, कंपनीचा कोण आहे तो अधिकारी, तो म्हणतो कंपनीत प्रदूषण होत नाही, हा अनावश्यक भाव आहे. ऐकूनच घ्यायला तयार नाही. तर अशा पद्धतीने हे आहे, तर हे निश्चितच निषेधार्ह आहे, चुकीचं आहे. आम्हाला तुमच्याबद्दल आकस नाही. आम्ही आजपर्यंत जेवढे फेसबुक लाईव्ह केले कोणाबद्दलही आकस म्हणून नाही केले, आम्ही न्याय मिळावा म्हणून लाईव्ह केले. जनतेचं म्हणणं ऐका, जनताच मालक आहे. तुमच्याजवळ पैसा असेल, आमच्याजवळ पैसा नाही, कामगारांकडे पैसा नाही, यांच्याकडे पैसा राहिला तर तुमच्याकडे नोकऱ्या केल्या असत्या का? पण आमच्या श्रमाचा, आमच्या घामाचा, आमच्या दामाच्या पैशावर तुमच्या कंपन्या उभ्या आहेत. तुमच्या कंपन्यांवर कर्ज झालं, उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात सरकार राईट ऑफ करतं. मग तुम्ही आमच्यासारख्यांना का देत नाही, हा प्रश्न आहे. म्हणून आम्ही अनेक वकिलांना विनंती करू की तुम्ही या संदर्भात आवाज उठवा. तुला काय काय वाटतं, तुझ्यासाठी काय काय आवाज उठवला पाहिजे? माझ्यांनी सर, माझ्यासारख्या अनेक पोरांचं त्यांनी भविष्य करा. काय करेल? म्हणजे कंपनी आजपर्यंत इथल्या पोरांना स्थानिक पोरांना काहीच प्राधान्य द्यायला नाही. त्यांना आजपर्यंत परमानंट केलं नाही. 10 वर्षापासून जे परमानंट आहे त्यांनाही लाचार करून टाकलं. शेवटी आज तेही बघताय की ते या कंपनी आपलं काहीच भविष्य नाही, हे भविष्य खराब करायचे कामं करताय. शेवटी ते सुद्धा राजीनामा देऊन निघून राहिले. जो तो नागपूरला कोणी इकडं तिकडं चाललंय राजीनामे देऊन. म्हणजे 100 पोरं परमानंट होते, त्याच्यात ते सुद्धा टिकत नाही कंपनी. मग ते राजीनामा देत आहे तरी का बोलत नाही? शेवटी मग ते काय म्हणतात, जाऊ द्या बुवा, इथं यांच्याशी भांडू कोणाशी भांडणार आहे? नाही, ते काही शेरा मारतात का म्हणे? ते काय करतात, कधी कंपनी विरुद्ध कधी लढलं, कधी काही करायला गेलं तर कंपनी काय करते, अनेक प्रकारचे दबाव आणते. कुठं ब्लॅकलिस्ट करतील, म्हणजे याला जेणेकरून दुसऱ्या कंपनीत काम पाहिजे. ब्लॅकलिस्ट केलं म्हणजे याला दुसऱ्या कंपनीत कोणी उभं करणार नाही, असं करतील. जर समजा लढा जर दिला तर मग त्याला काही गावगुंड्यांना सुपाऱ्या वगैरे देऊन जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. असे कामं होतात. मग ते डिपार्टमेंटला गेलं का डिपार्टमेंट म्हणतात कुठं वाद घालतो, तू राजपाडचा कंपनीतनं येशील जातील, तुला काही कमी असते झालं, तुला लहान मुलं आहे, कशाला कंप्लेंट करतो, जाऊ दे गेम मिटवून. मग असं डिपार्टमेंट करून बी दबाव येतो. शेवटी माणूस काय म्हणतो, जाऊ दे आपल्याला लहान लहान मुलं आहे, कुठं वाद घालायचा. आजकाल बघितलं, आजकाल इतकं असं काही आहे, सर्व काही पैशांवरच चाललंय. पैसा दिला तर माणूस 2-2 महिन्यात सुटून येतो. मर्डर केला तरी 2 महिन्यात सुटून येतो. आणि ज्याच्याकडे पैसा नाही आहे तो किरकोळ मॅटर मध्ये 2-2 वर्ष सजा भोगतो, 1-1 वर्ष जामीन होत नाही त्याचा. का पैसा नाहीये, कुठून देईल पैसा? तो साध्या चॅप्टर केस मध्ये 6-6 महिन्यामध्ये सोडतो माणूस, गरीब माणूस. बरोबर. पैशावाला 2-2 महिन्यात मर्डर करून बाहेर सुटून घेतो. म्हणून कर्मचारी म्हणतात, जाऊ दे, कोण वाद घालणारे, कोणाशी वाद घालणारे. बघा किती वाईट आहे ही व्यापकता आहे. हो, हे बोलू शकत नाही. मार, तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. तर असं जर असेल तर जे अधिकारी या गोष्टींना जबाबदार असतील, बाबांनो तुम्हालाही मुलं बाळ आहे, दुसऱ्याच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास काढून तुमच्या मुलाबाळांचे पोट नाही भरू शकत. त्या देवाचा न्याय फार मोठा असतो. तळतळाट घेऊ नका, न्याय द्या, न्याय. ज्यांच्या शेतींचं नुकसान होतंय त्यांना नुकसान भरपाई द्या. ज्यांना प्रदूषण सहन करावं लागतंय, प्रदूषण होऊ नये, लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही, याच्यावर काम करा. आणि याच्यासारखी जी इमानदारीने तुमची कंपनी मोठी करतायत त्यांना जीव लावा. जीव लावला तर कशाला तळतळेल? तुम्ही जीवच लावत नाही. तुम्ही जर त्याला काढण्यासाठी आयडिया करत असाल, त्याने काम करावं, चांगलं काम करावं, खूप मेहनत घ्यावी तुमच्यासाठी. याच्यावर काउन्सिलिंग केली पाहिजे, कर्मचाऱ्यांची काउन्सिलिंग केली पाहिजे, त्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजेत, त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. अशा पद्धतीने दहशत बसवणं हे कॉर्पोरेट सेक्टरचं काम नाही, हे हुकुमशाहीचं काम. तर तुम्ही हे बंद करा. आज आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे बी न्याय मागू शकत नाही. आम्हाला भीती वाटते की नाही, आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर उलटे गुन्हे दाखल ना करून देतो आमच्यावर. त्याच्यामुळे आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडे बी जाऊ शकत नाही की आम्हाला न्याय द्यावा. आम्हाला आमच्या मनातच एवढी भीती बसली आहे की नाही, आपण न्याय मागायला जावा, उद्या त्यांनी फोन लावा, उलट्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करून टाकावा, उलटे सुलटे. म्हणून आमची मनात भीती, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाऊ शकत.
असं जर असेल तर कसा न्याय मिळेल, कसं होईल हे? तर यावर निश्चित सगळ्यांनी विचार करा. महाराष्ट्रभरातून त्यांना सल्ले द्या लोकांनी. आणि पवनला कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्हाला काही वकिलांनी मार्गदर्शन करा, मदतही करा असं आवाहन करतो. तुला बोलायचं का? बोल बरं. वंदे मातरम. मी योगेश साबळे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. या संविधानात लिहिले कायदा रक्षक. कायदा रक्षकच कायद्याचे भक्षक झाले तर रक्षक कसं काय म्हणते? कारण पवनसारखे जे असे अनेक तरुण आहेत जे रोजगारासाठी भटकत असतात, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून. आणि त्या असं करत असताना जर पवनसारख्यांवर जर अन्याय अत्याचार झाला तर ही पिढी, युवा पिढी, ही तरुण पिढी ही वाम मार्गाला जाते. वाम मार्गाला गेल्यानंतर ते क्राईम मार्गात जातात आणि तिथून त्यांचा क्राईम वाढत चालतो. आणि या असं घडू नये आणि अशा तरुणांना अशा प्रोत्साहन मिळू नये किंवा अशा त्यांच्यावर वेळ येऊ नये म्हणून सर्वांनी याची दखल घ्यावी. आणि प्रत्येक तरुणाने पुढे येऊन पवनला पाठिंबा द्यावा. पवनला पाठिंबा देणं म्हणजे स्वतः तरुणाला पाठिंबा देणं आहे. एक तरुण जे असतील तर जे भारत वायरोप असेल किंवा इतर दुसऱ्या कंपन्या असतील, त्या बाहेरून कंपन्या इथं स्थापन होता, ते इथले कर्मचारी कामाला न लावता बिहार, UP इकडचे जे येतात, मग या कंपनींनीच तिकडे जाऊन कंपन्या टाकावं. यांना जर तिकडचे माणसं किंवा तिकडचे कर्मचारी जर यांना आणायचे तर यांनी इथं कशाला एवढं तोतांडा करावा यांनी. आणि इथं शेतकऱ्यांच्या जमिनी खराब होत आहे, त्यांचं केमिकल त्या शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये जातं आहे. आम्ही स्वतः लाईव्ह केलं होतं सरांनी. आम्ही त्या खडकीच्या विहिरीमध्ये तिथं पूर्ण केमिकल होतं, असं तेलगट होतं. मग ह्या ज्या गोष्टी जर अशा घडत असेल त्या कंपनींना कोणीतरी आळा घालणारा पाहिजे का नको? या कंपनीवर आळा घातला गेला पाहिजे. त्याच्यासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे. आणि कोणी न्याय देत नाही बा असं पवन भाऊचं म्हणणं आहे. तर न्याय दिल तर फक्त जनताच न्याय दिला असं मला वाटतंय. कारण जनतेने जर आवाज उठवला तर जनतेचा आवाज सर्वात मोठा आवाज आहे. एवढंच बोलतो. वंदे मातरम. मस्त. लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज आहे आणि जनतेचाही आवाज तुम्ही चिरडला, वरच्याचा आवाज खतरनाक आहे, सोडणार नाही. बघा, इंग्लंडने सुद्धा इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता. किती अत्याचार, किती अन्याय केले असते, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने असे चेनलेत पुरी तरुण पिढी मारून टाकली होती. राम तर द्यावा लागेल, लक्षात घ्या. ज्याचा अति होईल त्याची माती होईलच. लक्षात घ्या. शिक्षक आहे, इमानदार शिक्षक आहे, तळतळून सांगतोय मी की जो चुकीचं करेल, जो वाईट करेल, भोगच भोगावे लागतील. कारण भर पावसामध्ये आम्ही इथे भिंतीला लागून उभे आहोत आणि याच्या भविष्याबद्दल बोलतोय. कोणाच्या तरीसाठी 2 शब्द तरी खर्च करा. कोणातरीसाठी माझं चांगलं आहे, मला काय करायचं, अशी जर भूमिका असेल, हे चूक आहे. पवनसाठी आम्ही तळतळतोय, कळकळतोय. पवन सारखे अनेक आहेत आणि नुसतं 40 मध्ये नाही, पुऱ्या महाराष्ट्रातही असे अनेक आहेत. म्हणून या सगळ्यांचा हा आवाज आहे, हे तुम्हाला सांगतो. काय बोलतो? नमस्कार, मी आझाद पवार. तर बघा, या कंपन्या ज्या स्थापन होतात त्या कशासाठी होतात ते सर्वांना माहिती आहे की स्थानिक लोकांना रोजगार भेटला पाहिजे. हा मेन मुद्दा राहतो सगळ्यात जास्त. तर याच्यासाठी सर्वात पहिले इथले तहसीलदार असतील किंवा जिल्ह्यातले कलेक्टर असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडून ते सहमतीने मग ती कंपनी स्थापन केली जाते. तर आता प्रश्न पडतोय की कंपनीपेक्षा कोणीतरी मोठं आहे का? तर आहेत ना, इथले लोकप्रतिनिधी आहेत. तर इथल्या लोकप्रतिनिधींनी ते हात घातला पाहिजे. आत्तापर्यंत इथे याच्यावर कोणीच बोललेलं नाही. कारण पवन इथल्या लोकप्रतिनिधींकडे पण जाऊन आलेला आहे, तरीसुद्धा आत्तापर्यंत आम्ही लाईव्ह करतोय पण त्यांच्यावर कोणी बोलायला तयार नाही. म्हणजे चाललं काय हे? जे संविधानाने आपल्याला कायद्यात लिहिलेलं आहे ते कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. सध्या आता दिसतंच आहे आपल्याला की पैसा यामुळे सगळंच काही विकलं जातं आहे किंवा खरेदी केलं जातं आहे. तुम्ही बघतात आमदार खासदारांचं, पण रावणाची लंका राहिली नाही. शेवटी एवढंच सांगेल, तर रावणाला जावं लागलं तर आपण काहीच नाही. रामजींनी सत्ता सोडून वनवासाला चालले गेले आणि आत्ताचे सत्याचे जे भुकेलेले ती सत्ता सोडायला तयार नाही. आणि काय करायला तयार आहे ते तुम्ही रोजचं बघताय. सत्तेसाठी जीव घ्यायला बसले, सगळं करायला तयार आहे आणि सगळं होतं पण आहे. याच्यावर एक सोल्युशन पण आहे, ती म्हणजे जनता. आम्ही सांगतो पण जनताच मालक, पण जनता ही एक मुर्द्यासारखी जगते. फक्त बोलायला अजिबात तयार नाही. चालू आहे म्हणून चालू आहे, दरवेळेस फक्त ऐकून घ्यायचं. कारण सगळीकडे तेच चालू आहे. आता कसं होऊन गेलं, जनता एक प्रकारे म्हणजे बधीरून गेली एक प्रकार. सगळं बघून रोजचं बघून ना
ते त्यांना सवय होऊन गेली की काही होत नाही बा, रोजच चालू आहे. पण हे आज पवनचं त्या गोष्टीवर आलं आहे, कारण वेल एज्युकेटेड पोरांना आज रोजगार नाही, काहीही कामं करताय एकदम वेल एज्युकेटेड. तर त्यांना रोजगारासाठी काम करा आणि जास्तीत जास्त जनतेने, मी तर म्हणतो भारत वायर रोगचे बाकीचे जे पोरांना काढलेलं आहे त्यांनी बी सोबत या. जेव्हा आपण एकत्र येऊ ना, त्यांच्यावर इनडायरेक्टली प्रेशर पडेल आणि सर्वांना न्याय भेटेल. तिथे कोणीच रोखू शकत नाही. तर हेच सांगेल. जय हिंद, वंदे मातरम. MIDCच्या एरियामध्ये आपल्याला लाईव्ह घ्यायचे. हे आता आम्ही पाऊस दाखव, या आम्ही आज धुळे रोड आहे आणि आम्ही कोर्टाच्या भिंतीला लागून उभे आहोत भर पावसामध्ये आणि हे बोलतोय आम्ही. तर हे जे लाईव्ह आहे ना, MIDC झालं पाहिजे. जर आम्हाला फोन करा लोकांनी, पवनचे नंबर आहेत बऱ्याच जणांकडे, बोला याच्यावर आणि लोकांनी तिथे या, आपण प्रश्न मांडू. काय काय प्रश्न असतील, कोणाकोणाचे प्रश्न असतील त्याचा वाचा तरी फुटेल असं आपणास आवाहन करतो आणि लाईव्ह आम्ही इथेच थांबवतो.